येस, हॅलो एव्हरीवन. मी काजल रणदिवे स्वागत करत आहे तुमचं आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर. बघा, जर तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि नक्कीच येणारी टेटची एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल, तर आपलं टीचर्स फॅक्टरी हा जो चॅनल आहे, हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये आपण टेटसाठी इव्हन शिक्षक पात्रता परीक्षेसाठी, कोणतीही शिक्षक पात्रता परीक्षेसाठी होणारी एक्झाम जी असेल, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल आहे. ठीक आहे, चला. सो टेटच्या रिलेटेड संपूर्ण माहिती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. एक्झाम कधी होणार, विद्यार्थ्यांच्या मनात खूप मोठा प्रश्नचिन्ह होता, त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. सो त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या फोल्डरमध्ये जर गेला तर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती मिळेल. जे तुमच्या मनामध्ये टेटच्या रिलेटेड प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ या फोल्डरमध्ये नक्की मिळेल. ठीक आहे, आता टेटची एक्झाम कधी होणार ते सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे. तर मग तुम्हाला आता अभ्यासाचे नियोजन कसे करायचे जेणेकरून 150 पेक्षा जास्त किती, तर जेणेकरून तुम्ही किती 150 पेक्षा जास्त मार्क तुम्ही पाडू शकाल, 150+. ठीक आहे, सो त्यासाठी एक करेक्ट अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे ते तुम्हाला इथे सांगणार आहे. बघा, टेटची एक्झाम आता बघायला गेलं तर तुमचा मे जूनची डेट त्यांनी सांगितलेली आहे. मे जूनच्या महिन्यापर्यंत तुमची एक्झाम होणार. ठीक आहे, बट मे तर नाही, पण जूनचा महिना तुम्ही एक कन्फर्म पकडूनच चाला, म्हणजे हा मार्च एप्रिल मे जून. ठीक आहे, सो हे अडीच महिने तुम्ही एक पकडा, एक 2.5 महिन्याचा टाइम तुमच्याकडे आहे. ठीक आहे, असं पकडा, एक कन्सिडर करा. ठीक आहे, तसं तर मे जून सांगितलेलं आहे, पण जूनची एंडिंगचा लास्ट वीक पण जाऊ शकतो. मार्च एप्रिल मे जून 3 महिने एक पकडायला गेलात काही हरकत नाहीये, पण 2.5 महिने आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, ताकी थोडेफार दिवस तसेच एक राहिले पाहिजे, जेणेकरून एक अभ्यास करायला आणखी वेळ भेटेल. ठीक आहे, जर लवकर आली तर मग काय करणार, असं सुद्धा प्रश्न आहे ना. ठीक आहे, सो 150 पेक्षा मार्क कव्हर करणं हे 2.5-3 महिन्यात हे इझी नाहीये. सो त्यासाठी आपली बॅच आहे, आणि जास्तीत जास्त तुम्ही बघू शकता रिझनिंग मॅथ्सला जास्तीत जास्त वेटेज आहे, त्याला जास्त मार्क्स आहे. ठीक आहे, सो त्यामुळे त्याचाच जास्तीत जास्त अभ्यास केला तर तुमचा खूप छान प्रकारे स्कोर होणार आहे. ठीक आहे, सो त्यासाठी आपली बॅच आहे. बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे 8010457760. या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता. ठीक आहे, चला आता आपण वळूयात. जे तुम्हाला सांगायचं आहे की एक बेस्ट टाइम टेबल काय जेणेकरून तुम्ही 150 पेक्षा जास्त मार्क पाडू शकतात. सो त्यासाठी पहिले आपण सब्जेक्ट इथे पाहणार आहोत. तुम्हाला काय आहे तर रिझनिंग हा सब्जेक्ट आहे. रिझनिंग 80 मार्क्स आहे. ठीक आहे, मॅथ्स जर बघाल तर मॅथ्स किती मार्काचा आहे, तर मॅथ्स 30 मार्काचा आहे. इंग्लिश बघायला गेला तर इंग्लिश किती मार्काचा आहे, 15 मार्काचा आहे. मराठी किती मार्काचा आहे, मराठी सुद्धा तुमचं किती 15 मार्काचं आहे. सायन्स जर बघायला गेला तर सायन्स किती मार्काचं आहे, 15 मार्काचं आहे. सामाजिक शास्त्र जर विचार केला तर ते सुद्धा 15 मार्काचं आहे. मानसशास्त्राचा जर वापर केला आपण, मानसशास्त्र, तर ते सुद्धा किती मानसशास्त्र तुमचं 30 मार्काचं आहे. ठीक आहे, इथे मानसशास्त्र 30 मार्काचे. ठीक आहे, सायन्स 15 आहे, सामाजिक शास्त्र 15 आहे, आणि मानसशास्त्र 30 मार्काचं आहे. ठीक आहे, सो एकूण 200 मार्काचा पेपर आहे. आता 200 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 150+ तुम्हाला मार्क्स आणायचे आहेत, तरच तुम्ही टेट क्वालिफाईड करू शकाल, हे लक्षात घ्यायचं आहे. मग 150 पेक्षा जास्त मार्कापर्यंत पोहोचायचं तर जास्त वेटेज कोणाला आहे, रिझनिंग मॅथ्सला 110 आहे, म्हणजे जास्त वेटेज इथेच आहे. सो याच्यामध्ये तुमचा प्रयत्न असला पाहिजे 90+ मार्क भेटण्याचा. तेही तुम्हाला सांगत आहे, कुठे जास्त प्रयत्न, 90+ मार्क तुम्हाला तिथे पाडायचे. ठीक आहे, मग 90. ठीक आहे, आपल्याला 150चा करायचा आहे, म्हणजेच किती, हे 50 आणि ते 10, म्हणजे 90 इथे पडले, अजून 60 मार्क तुम्हाला मिळवायचे. मग हे 60 मार्क तुम्ही, म्हणजे 60 पेक्षा जास्त एक बघायला गेलं तर 60-70 पेक्षा जास्त, तर ते यातून तुम्ही इथे मिळवू शकता. ठीक आहे, बट तुम्हाला लक्षात घ्यायचे जास्तीत जास्त वेटेज तुम्हाला रिझनिंग मॅथ्सला आहे, तर रिझनिंग मॅथ्सला जास्त वेळ द्यायचा आहे, जेणेकरून तिथे तुमचा चांगला स्कोर होईल. ठीक आहे, आणि आपली बॅच आहे, बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार. इव्हन ही बॅच बाल मानसशास्त्र या विषयासहित आणि लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, फक्त रेकॉर्ड नाहीये, तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड आपली बॅच असणार आहे. सो बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलाय नंबर, खाली 2 नंबर आहेत, कोणत्याही एका नंबरवर फोन करून ऍडमिशन करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, इथे 100% तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस दिले जातात. त्याच्यानंतर बघायला गेलं तर तुमचे संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर केले जातात, तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर केले जातात, 0 to हिरो बनवण्याचं काम केलं जातं. इव्हन तुम्हाला टेस्ट सिरीज नोट्स अगदी अप टू अपडेटेड प्रोव्हाइड केलं जाणार. या संपूर्ण गोष्टी आपल्या बॅच मध्ये करून घेतल्या जाणार. ठीक आहे, सो तुम्हाला इथे 90 पेक्षा जास्त मार्क पाडायचा आहे. ठीक आहे,
ठीक आहे. इंग्लिश मराठीचं बघायला गेलं तर 15-15 मार्काचं, याला सुद्धा तुम्हाला वेळ द्यायचा आहे. सायन्स 15 मार्क. बघा, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, सायन्स हे 3 टॉपिक असे आहेत की याचा कंटेंट भरपूर आहे. जेवढं कराल तेवढं कमी असेल. ठीक आहे. सो आपला 2.5-3 महिन्यामध्ये तेवढा वाचून, स्वतःचे नोट्स काढून, मग क्वेश्चनची प्रॅक्टिस करून तेवढा वेळ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तेवढा वेळ आता उरलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही बॅचमध्ये बिनधास्तपणे ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र हे जे नोट्स प्रोव्हाइड केले जातात, जे की एक्झामिनरच्या दृष्टिकोनाने आहेत, टेटच्या एक्झामिनरच्या दृष्टिकोनाने. ठीक आहे. सो ते फक्त नोट जरी केले तरी त्यातलेच एक्झाम तुम्हाला त्यातलेच प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारण्यात येतील, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला ना तर नक्कीच तुमचा छान प्रकारे स्कोर होणार, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. इंग्लिश मराठीला 1-1 तास जरी तुम्ही दिलात तरी काही हरकत नाही. सायन्स, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र म्हणजे रोज एक 5 तासाचा टाइम टेबल करायचा. 5 तासामध्ये मॅडम काय काय मॅनेज करावं. बघा, जे तुम्हाला कठीण वाटतंय त्याला थोडा जास्त वेळ द्या. जे तुम्हाला सोपं जात आहे म्हणून त्याला बाजूला काढून ठेवू नका, तर त्याला सुद्धा थोडा वेळ द्या. ठीक आहे. काही विद्यार्थी काय करतात, कठीण आहे तेच जास्त जास्त करत बसतात, जे सोपं आहे त्याला इग्नोर करतात. तसं करायचं नाही. तुम्हाला दोघांना घेऊन चालायचे. जे कठीण आहे ते पण करायचे आणि जे इझी आहे त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. ठीक आहे. सो नक्कीच 5 तास तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, व्यवस्थितपणे नियोजन करायचं आहे आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे. जेवढ्या तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करतील तेवढी तुमची चांगली कमांड होईल, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो 5 तासामध्ये जे कठीण आहे त्याला जास्त वेळ द्या, जे सोपं आहे त्याला थोडं कमी वेळ द्या. ठीक आहे. आणि आणि इव्हन हे पण लक्षात ठेवायचं, रिझनिंग मॅथ्सला जास्त वेटेज आहे, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचीच आहे. ठीक आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या. अशा प्रकारे एक 5 ते 6 तासाचा जरी तुम्ही अभ्यास केला ना तर तुम्ही आरामात 150+ मार्क मिळवू शकाल, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सो नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं प्लॅन आहे. इथे प्लॅन आमचा आहे पण यश तुमचं असणार आहे. ते यश प्राप्त करायचं असेल तर आधी प्लॅन मध्ये सामील व्हावं लागेल. बघा, लढायला जाण्याआधी लढता आलं पाहिजे. सो लढायला जाण्याआधी लढता नक्कीच आला पाहिजे, जेणेकरून आपण शहीद झालो नाही पाहिजे तर जिंकून आलो पाहिजे, बाजी मारून आलो पाहिजे. ठीक आहे. सो नक्कीच खाली 2 नंबर दिले, दोन्हीपैकी कोणत्या नंबरवर कॉल करून तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. आणि नक्कीच आपला हा टीचर्स फॅक्टरी हा चॅनल जो आहे त्याला नक्की सबस्क्राईब करायचा आहे, कारण की हा चॅनल खास माझ्या भावी शिक्षकांसाठी आहे. आणि इथे संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाते. कोणतीही अपडेट असेल ती लगेच झटक्यात आपल्या चॅनलवर अपलोड केली जाते. सो नक्कीच आता मी ते थांबते. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. ठीक आहे. बाय. थँक्यू सो मच.